सव्या पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहायला गेलं तर पहिलाच बॉल व्हाईट बॉल आलाय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय, मार्ग बदलतोय हा चेंडू. पायावरती टाकलाय हा बॉल. चांगली गोलंदाजी मात्र अगदी पाहायला मिळते राज यांच्या माध्यमातून. कुंभारगाव 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये वन साइड जिव्हाळा या दोन संघातली लढत मात्र पाहतोय. इन्फॉर्म बॅटर मात्र पाहायला मिळतोय अतुल भालेकर. बैठक फटका पुन्हा एकदा फसवलाय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक राजच्या माध्यमातून. अगदी राज करतोय. यॉर्करचा प्रयत्न खोलून काढलाय जरूर, परंतु आपण जर पाहायला गेलं तर चांगला स्टॉप केलाय. कोणतीही धाव नाहीये. जिथे आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल आलाय. अवंत धावसंख्येने षटकाची सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करत असताना मात्र पाहायला मिळाले. हो, जबरदस्त समोरच्या फटका सजवला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 4 बॉल शांत होता, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार लगावलाय. डीके स्पोर्ट्स आपला मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं या मॅचचा. सुनील सागावकर ठरलेत या मॅचचे हिरो. सुनील दादा या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जा. कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल. बघा, विनंती असेल थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण वेळेचा निर्बंध आहे. फास्ट घ्या थोडंसं. अतिरिक्त वेळ मात्र खर्च करू नका. आधीची मॅच त्यांनी पाहिली आहे आणि त्याचमुळे मात्र क्षेत्ररक्षण अगदी प्रॉपर लावलं जात आहे.
कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर होत असताना मात्र पाहायला मिळालाय आणि थोडीशी चुकी होती हे डीप मध्ये आणि चुकीचा भूर्दंड भरावा लागतोय चौकाराच्या माध्यमातून. चौकार आलाय, 4 धावा प्राप्त झाल्यात. यावेळेस देखील बन्नाट बॉल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय, परंतु चेंडू झोशंकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल येते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14. अकुडब्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल येईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 15 या धावसंख्येवरती. 15. दोन ओव्हर किती झाल्या? 2 षटकांचा खेळ संपत झालाय. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. प्रति षटक हे 5 बॉलचं आहे. बॉलर कोण आहे दादा? बॉलर कोण आहे? बॉलर विशाल आलाय गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन. सेकंड इनला प्रवीण. 15 धाबा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 षटक समाप्त झाल्यानंतर अजूनही 2 षटक बाकी आहेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र सुरू झालाय. डीप मधून फिल्डर येतोय वेगाने, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. एकच धाव प्राप्त होईल, सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं ते म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16. समोरच्या दिशेने लॉफ केलाय, बॉलला पाठवून दिलंय लांब 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 सीमारेषेच्या बाहेर. षटकार. व्हिडिओ 1 नंबर आला. व्हिडिओ ब्लॅक शर्ट वर शॉर्ट बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न, शतकशक गेले बॉल पर्यंत. चांगला स्टॉप तिथे गेलाय. कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु भरपूर लांब राहिला हा बॉल. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रात, एक धाव प्राप्त होईल.
पाकफुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अतुल यांचा जरूर झाला, परंतु बीट करून पाठीमागे बॉल. चांगला बॉल. ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटक समाप्त. चांगलं षटक हाताळलं. एक मोठा फटका आला, परंतु त्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी राहिली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25. 3 षटकांचा खेळ झालाय. चला नेक्स्ट मॅच मध्ये टॉस होईल. एका बाजूला टीम विठला 11 पाणेरेणी त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती मराठवाडी या दोन संघांमध्ये होईल नेक्स्ट मॅच मधचा टॉस. दोन्ही टीम सज्ज राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीम मध्ये मात्र टॉस होईल. इन ऍक्शन पाहायला मिळतील गणेश शिंदे, प्राइड ऑफ पाटण. मळाईदेवी कुसरूडचे कृष्णा यांचं देखील स्वागत. आणि त्याचबरोबर बॅटला ब्रश झालाय का? हो झालाय. कॉट बिहाइंड द विकेट. महत्वाची विकेट. प्रवीण आरोगडे यांना जावं लागेल माघारी. त्याचबरोबर दक्ष स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आणि आमचे परममित्र अर्थातच आशिष चोरगे यांचं देखील सहर्ष स्वागत. आपलं देखील स्वागत आहे. विवेक वरपे आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. छोटा बाहुबली या नावाने संबोधलं जातं या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये. आणि तोच मात्र युनिट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. परंतु कौतुक करावं लागेल विकीचं. आणि विकीने पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. पुढचा बॉल अकुटप्याचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला स्टॉप तिथे झालाय. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने विवेकचं अकाउंट खातं ओपन झालंय. आणि टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव मात्र जरूर ऍड होते. टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेले तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचं षटक आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉल अगदी बाकी असताना मात्र पाहायला मिळतात विकीचे. समोर अगदी आपण जर पाहायला मिळतात अतुल बालेकर. आपटलाय बॉल. आपटी बार यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. भरपूर सारा बाउन्स मिळालाय या बॉलला. सत्तावीस. बॅटला ब्रश होऊन चेंडू अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना मात्र पाहायला मिळतोय. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं तर 28 या धावसंख्येवरती 28 धावा. बॅकफुटला जात असताना ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी सहजरित्या कंप्लीट झाली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 30. एक बॉल बाकी आहे. वांग्या काय करतोस? शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलंय आणि शेवटच्या बॉलवरती लगावलाय. सिक्सर आहे ना? 6 आहे ना? षटकार आहे. 6 धावा आल्यात. शेवटच्या बॉलवरती सिक्सर आलाय आणि षटकाराच्या मदतीने एक चांगलं टार्गेट सेट केलंय. 36 झाल्यात. 37 धावांचं टार्गेट सेट केलंय कुंभारगाव 11 संघासमोर. जवळ नेक्स्ट मॅच कडे घेऊया टॉस. आणि नेक्स्ट मॅच टॉस होईल. एका बाजूला विठलाई 11 पाणेरेणी त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती मराठवाडी असा कॉल. दोन्ही टीम कॅप्टन या. मंगलमूर्ती आणि मराठवाडी लिहा आणि पाणेरी लिहा. बस एवढंच लिहा. इथे मंगलमूर्ती मराठवाडी पूर्ण टाकायचं. पूर्ण टाका. मंगलमूर्ती मराठवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कोण आहे? विठलाई 11
टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. चला दोन्ही कॅप्टन यायचं. टॉस घेऊया आपण नेक्स्ट मॅचच्या. एका बाजूला पाण्यारी संघ तर दुसऱ्या बाजूला मंगलमूर्ती मराठवाडी. या दोन संघांमधली ही लढत होईल. मान्यवरांना विनंती करणे या. टीम पाणेरी कॅप्टन यायचंय. चला नेक्स्ट मॅच टॉस घेऊयात. पाणेरी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मंगलमूर्ती मराठवाडी. कॉल कोणाचा असेल? मराठवाडीचा कॉल असेल. छापा काटा असा कॉल द्यायचा. मान्यवरांना मी विनंती करेन की आपला शुभ असते मात्र हा टॉस घ्यायचा आहे. छापा कॉल दिलेला आलाय तो छापा. टॉस जिंकला टीम मंगलमूर्ती मराठवाडी संघाने. दादा निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. नवीन सीझन नवीन हंगाम ज्या पद्धतीने आपण पाहत आहे, काय सांगाल या सीझन बद्दल आणि कशा पद्धतीने मात्र टीम बांधणी राहिली आहे? टीम तर आमची हाय आज प्रॉपर पूर्ण चांगला खेळायचा प्रयत्न करेन. टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय तुम्ही घेतलाय. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही, बॅटिंग करायचंय, काय सांगाल? काय नाही, चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नवीन सीझन आहे, कशा पद्धतीने नवीन जर्सी, नवीन टी शर्ट, काय सांगाल? नवीन फॉर्म, नवीन हंगाम. काय नाही, आम्ही आमचे आता आज तर चांगले प्लेयर नाही आहेत. मतलब आर्यन दादा, पप्पू हे नाही आहेत. त्यापेक्षा नवीन यंगस्टार पोरं आहेत. चांगले प्रयत्न करू आम्ही खेळण्याचा. जसं वेळ न घेता दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस जिंकलाय टीम मराठवाडी या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा घेतलाय निर्णय आणि आमंत्रित केलं टीम पाणेरी संघाला. बॅटिंगसाठी जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि पूर्वजाचा खेळ समोर झाला. उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात. थँक्यू सो मच. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक अतुल भालेकर, तर सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. कुंभारगाव 11 एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना प्लीज. राज आणि रवी आणि पहिलं षटक अतुल भालेकर. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. पार्थेश आहे बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगला स्टॉप तिथे केलाय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम कुंभारगाव 11 संघाला. जिथे आपण पाहायला गेलं तर पहिलं षटक अतुल भालेकर हाताळत आहेत. सातारचा मलिंगा या नावाने मात्र उपमा मिळाली आहे आणि तशाच पद्धतीची ॲक्शन आणि चांगला रिदम, बॉल रिलीज करण्याची पद्धत. सेकंडला आता रवी आहे. हलक्या हाताने मात्र ढकलून दिलाय. चेंडू चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. एक धाव प्राप्त होईल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल, जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 4 षटकांची ही मॅच आहे. 4 षटकांमध्ये आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक षटक हे
पंचम आहे, म्हणजे 5 बॉल्स आहे. 5 बॉल मध्ये तुम्हाला खेळ दाखवायचा आहे, खेळ करायचा आहे. लक्ष 37 धाबांचं आहे. 2 बॉल तर झालेत, अजून 3 बॉल शिल्लक आहेत. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय. अगदी जबरदस्त झेल. काय कॅच पकडलाय. गणेश शिंदे होते आणि गणेश शिंदे अशा चुका अजिबात करत नाहीये. मोलाचं सहकार्य राहिलंय युट्यूब सौजन्य ज्यांच्या माध्यमातून दिलं. युवराजी अवघडे साहेब या स्पर्धेतून रजा घेत आहेत, परंतु विनंती करेन की पुन्हा एकदा असं सहकार्य, असंच प्रेम सातत्याने पाटण तालुका, शिवाजी द बॉस आणि संपूर्ण लेंडोरी संघावरती राहू हीच आई बराडी देवी चरणी प्रार्थना. संपूर्ण सहकार्य राहिलं त्याचमुळे ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. विकी आलाय, नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. पहिली विकेट प्राप्त केली अतुल भालेकर यांनी. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत पहिल्या षटकामधले. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न सुरू होता. वेगाने टाकलेला बॉल बिट करून पाठीमागे चाललाय. विकेट किपर प्रवीण यांच्या हातामध्ये. खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर झालाय. सनी होता तिथे, चांगला स्टॉप तिथे केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 2. या धावसंख्येवरती 1 विकेट देखील जरूर मिळवली. अतुल भालेकर पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. प्रवीण हारुगडे आले दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी. यॉर्करचा प्रयत्न, भन्नाट यॉर्कर. पहिलाच बॉल होता, पायावरती टाकलाय. त्यानंतर मात्र विकेट किपर अतुल भालेकर होते. ऍक्शन बघू शकता. लाऊड अपील त्यांच्या माध्यमातून झाली. अगदी स्टंपला बॉल लागला देखील, परंतु बेल्स पडला नाहीत. हो, फटका फसलाय. बॉल हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्या बाहेर अडवण्याचा प्रयत्न राहिला. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार.
अकुडप्याचा बॉल अडवलाय इथे नॉन सेकंड एंडला धोक्याची घंटा होती. राज रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, पायावरती टाकलाय. एक धाव कंप्लीट. लेग जास्त मारले असतील एका पायाने. लेग आता जिम लावले ना मध्ये, एक लेग जास्त मारले. अकुडप्याचा बॉल पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, चांगला स्टॉप तिथे केलाय. दोन षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 7-2. 10 बॉल 30 करायचे आहेत. 10 चेंडू 30 धावांची गरज आहे. शेवटचे 2 षटक अजूनही बाकी आहेत. 10 चेंडू 30. अजूनही मॅच ऑन आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर मोठे फटके येणं महत्वाचं असेल येणाऱ्या षटकांमध्ये. मित्रा बॉलर कोण आहे? तुम्हाला व्हिडिओ पाठवलेली बघा इंस्टावर. विशाल विकास संस्कार आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल चांगला टप्प्यावरती हाताळलाय. बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट बॉल. हे डॉट बॉलचं पर्सेंटेज जर पाहायला गेलं ना तर भरपूर चांगलं राहिलंय टीम वन साइड जिवाळ्या संघाकडनं प्रत्येक गोलंदाजाचं. आणि थोडीशी डोकेदुखी ठरली आहे फलंदाजी करणारे टीम कुंभारगाव 11 संघासमोर. या ही बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर एक चांगला बॉल हाताळलाय आणि त्यासाठी मात्र मिडल षटक मात्र हाताळण्यासाठी संस्कारला दिलंय. आठ बॉल 30 ना. 8-30चं समीकरण. हा बॉल थोडासा बाहेर ठेवलाय. वाईट पंच शहानिशा करतायत की एक्झॅक्टली घडलंय काय, कुठे बॉल चा टप्पा मात्र पडलाय. चेक करावं लागेल बॉस, चेक करा. विकेटच्या बाहेर पडलाय की आतमध्ये आहे. एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली आहे त्या बॉलची.
थोडासा आतमध्ये आहे. त्यामुळे हा बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट +1 2 धावा येतील. व्हाईट +1 आणि ही ती पिचिंग होती. थोडासा आतमध्ये बॉल होता. व्हाईट लाईनच्या आतमध्ये म्हणजे विकेटच्या थोडासा आतमध्ये असताना मात्र चांगलं कॅमेरा वर्क. छोट्या मात्रे 81-82 याचं. नऊ धावा धावफलकावरती. जबरदस्त स्ट्रोक. काय फटका सजवला परंतु तिथे अतुल पालेकर आहे. एलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये या फटक्यामध्ये. ताकद चांगली वापरली होती परंतु लांबी थोडी कमी पडली. बॉस काय ठेवताय? स्विफ्ट ठेवताय, घोडा ठेवताय, काय ठेवताय? पीटीपीएल ला घोडा ठेवताय, काय ठेवताय? का हत्ती? खोदून काढण्याचा प्रयत्न मिड ऑन तैनात आहे. सनीच्या माध्यमातून एक धाव प्राप्त झाली आणि समीकरण आपण जर पाहायला गेलं ना ओव्हरची होते. ओव्हर झाले ना. एक बॉल बाकी असेल, वाईड बॉल आहे. सिंगल बॉल. एक बॉल शिल्लक आहे. माफ करा. 6 चेंडू 27 हव्यात. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती मात्र आक्रमण करावं लागेल. खराब दिशा, खराब लाईन. व्हाईट +1 2 धावा. दादा एका अंपायरला फ्री करा, त्यांना जेवू द्या. एक अंपायर फक्त पाठवा. कोणाला तरी पाठवा म्हणजे कोण असेल ना चांगलं करणारा. सुपायला पाठव. एकाला फ्री करा त्यानंतर हुक करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. ग्रास भरपूर राहिलं ना बॉस या मैदानाला. चांगला आहे. डोक्याला ताप नाही पडला बिडला पण काय टेन्शन नाही. 5 चेंडू 24 हव्यात. येणारे 5 बॉल आणि 24 ची गरज आहे. 5 बॉल मध्ये करायचे 24 धावा. अंतिमचं षटक आणि या अंतिमच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. 5 चेंडू 24 करायचे आहेत. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 13ला 3 आणि विवेक वरपे अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी सज्ज झालाय. 5-24 हे समीकरण. विनोद स्टाकेनेटला विनोद. बॉल चाललाय पाठीमागे. एकच धाव. चला नेक्स्ट मॅच मध्ये मराठवाडी टीम आपण सज्ज राहायचं आहे. टॉस जिंकला, फिल्डिंगचा घेतलाय निर्णय आणि त्याच्याबरोबर बॅटिंग साठी पानेरी संघाला आमंत्रित केले. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचंय. 4 बॉल 23 करायचे आहेत. चांगला बॉल डॉट बॉल आला. 3 चेंडू आता करायचे आहेत. 23 धावा.
चांगला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जास्त काही मिळणार नाहीये, एकच धाव प्राप्त होईल, सिंगल येईल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा, आपण त्या धावसंख्येमध्ये भर पडेल. चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये, एक धाव प्राप्त होईल. आणि हा सामना जिंकला अर्थातच वन साइड जिवाळा